श्रीवर्धनमध्ये तटकरेंनी आपली सर्व ताकद जी आहे ती पडायला लावलेली होती। अतुल चौगुले हे ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार त्या ठिकाणाहून निवडून आले। भरत गोगावले हे आता त्या ठिकाणी पोहोचले। त्यांनी विजयी उमेदवाराचा सत्कार केला आणि त्याच्यानंतर लगेचच ही बातमी येते की अतुल चौगुले हे आता शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। मात्र त्यांचा पक्षप्रवेश झाला सुद्धा ही सुद्धा माहिती आता समोर येते। तर मक्तेदारी मोडून काढली असं म्हणत चौगुले यांच्या विजयाबद्दल भरत गोगावले यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। अतुल चौगुले हे ठाकरेंच्या सेनेतून उभे होते, तिथूनच ते विजयी। अतुलच्या रूपाने श्रीवर्धनमध्ये जे परिवर्तन झालेलं आहे त्याबद्दल मी पहिलं आमचा जो उमेदवार अतुल त्याचं अभिनंदन करतो। ज्या जनतेने निवडून दिलेलं आहे त्यांचं अभिनंदन आभार मानतो। ज्या माझ्या सगळ्या पक्षाच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मनापासून काम करून एक सामान्य आमचा कार्यकर्ता आहे, काय फार मोठा श्रीमंत आहे किंवा अशातला भाग नाही आहे, परंतु त्याला जे निवडून देण्यासाठी योगदान दिलेलं आहे निश्चितच मी मनापासून त्यांचा आभारी आहे। नाही, प्रवेश म्हणता येणार नाही आहे, कारण तो ज्या चिन्हावर लढलेला आहे तर आमच्या वरिष्ठांकडे चर्चा करणार। त्याची मानसिकता आहे, आम्हालाही त्याची कल्पना आहे आणि त्यालाही कल्पना आहे की आमच्या शिवसेनेने पूर्ण ताकदीनिशी की अतुलला जी काय मदत केलेली आहे तो आयुष्यात कधी विसरू शकत नाही आहे। तो त्याच्या तोंडाने सांगाल, आम्ही सांगण्यापेक्षा आम्ही जे काय गनिमी काव्याने जे काय युद्ध केलं त्या युद्धामध्ये आमचा जय झालेला आहे आणि ज्या लोकांनी आम्हाला सहकार्य केलंय त्यांचा आभार मानतो। त्याला अतुलजी या तुम्ही थोडंसं पुढे घे थांबा त्याला लाव आणि त्याच्याकडनं शांत जरा 5 मिनिटं फक्त। हा, तू त्यांनाच घे, आम्हाला घेऊ नको। नाही असू द्या। अतुलजी, आज तुमचा विजय झालेला आहे। खरं तर तुम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाच्या या चिन्हावर लढलात, मात्र शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते आपल्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत। काय अंतर्गत बोलणी झाली होती निवडणुकीच्या दरम्यान? काय सर्वप्रथम मी एक हे करू इच्छितो की शिवसेनेमध्ये अंतर्गत असं काही होत नाही। शिवसैनिक असतो, मग तो उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा असू दे किंवा माननीय एकनाथ शिंदे साहेब पक्षाचा असू दे, शिवसैनिक हा डायरेक्टली रोग बाय ठोक असतो। त्यामुळे असं काय बोलणं वगैरे नाही, पण मी ह्या ठिकाणी सांगतो की ह्या विजयामध्ये जर का सगळ्यात मोठा कुणाचा वाटा असेल तर माननीय भरत शेठ गोगावले साहेबांचा आहे, माननीय अनिलजी निवगणे साहेबांचा आहे आणि माननीय जिल्हा प्रमुख शिवसेनेचे प्रमोदजी घोसाळके साहेबांचं आहे। कारण ह्या सगळ्यांनी या ठिकाणी सहकार्य केलं। त्याचबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाच्या सर्व ग्राउंड लेवलच्या कार्यकर्त्यांचा आहे। शब्द नीट ऐकून घ्या। तर एक महत्त्वाची घडामोड, पाचगणीत राष्ट्रवादीचे उमेदवार दुबार मतमोजणीत पुन्हा विजयी झालेत। 2 मतांनी दिलीप बगाडे यांचा विजय झालाय। महत्त्वाची घडामोड, दुबार मतमोजणीत पुन्हा एकदा तेच उमेदवार विजयी झाले। पाचगणीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार दिलीप बगाडे दुबार मतमोजणीत 2 मतांनी विजयी झाले आहेत।